मानेसाहेब यांच्या शेतातील धुमाळ शेती सेवा केंद्र आपल्यासमोर बागेचं स्वरूप सादर करत आहे. पाहू शकता खाल्ल्या बाजूला ह्याला झाडामध्ये रूपांतर करायचं म्हटल्यानंतर याची कटिंग हे महत्त्वाचे असते. नंतर चुनामोचं पेस्टिंग, नंतर आळं, ह्या पण झाडाची कटिंग आहे. हे पाहू शकता ह्या अशा पद्धतीमध्ये आळ्याचं काम चालू आहे. पाहू शकता असे सरांकडे ह्या ठिकाणी 700 ते 800 झाडं केशर झाडं आहेत. हे पाहू शकता आतमध्ये सीताफळ पण आहेत. मिक्स व्हरायटी 75 झाडं आहेत आतमध्ये. हे पाहू शकता हे चुनामोतूचं काम पण चालू आहे. पहिल्यांदा चुनामोतून दिल्यानंतरच आळखणणी करून बुडाला सपोर्ट दिल्यानंतर मधल्या बाजूला औषध गेल्यामुळं बुडाला जमिनीपासनं बूड टोटल हे अतिशय चांगलं आणि निरोगी बिरवड वाळवी लागणार नाही. ही अशी बागावाल्यांनी असा हा व्हिडिओ पाहू शकता. असे बरेच काही व्हिडिओ मी करून वाट लावलेले पण आहेत. आता याच्यामध्ये आळं तयार करून सिलिकॉन, गांडूळ खत आणि शेणखत असं देत आहोत. आता ह्या सीताफळाची कटिंग तर ही वरल्या बाजूच्या जी ड्रे आहेत तर हे वरल्या बाजूच्या ड्रेहून आपल्याला 7 ते 7.5 फुटापर्यंत हे बुडं धरून ह्याच्यावरती माल धरला जातो. हे पाहू शकता ह्या पद्धतीमध्ये ह्या बाजूला आळ्याचं काम चालू आहे. ह्या बाजूकून ह्या बाजूला तर ही टोटल टीम काम करत आहे. ह्या बाजूला चुना मोरतूज पण चालू आहे. मोहरल्या बाजूला ही अशी कटिंग फांद्या पाहू शकता. हे कटिंगचं काम कटिंग करूनच नंतर चुना मोरचं पेस्टिंग जेणेकरून खाली बुडाला कटिंग झालेली त्याचा डोळा पण फुटणार नाही. अशा पद्धतीमध्ये पाहू शकता हे चुना मोरतूचं काम. असे बरेच झाडं आहेत. असे 40 ते 45 झाड असं एका लाईनला आहे. अशा 10 ते 15 लाईन ह्याच बाजूला आहेत. हे पाहू शकता मुलं अशी ह्या बाजूला असे खंदीचं वगैरे काम चालू आहे. तुम्हाला प्रत्यक्षामध्ये आळं पण दावणार आहे. ह्या बाजूला कटिंग पण आणि चुना मोरतूचं पण काम चालू आहे. हे पाहू शकता. पहिल्यांदा तुम्हाला थोडंसं काळवटपणाचं झाड दिसतं दिल्याबरोबर, कारण का दिल्याबरोबर असं त्याला टायमिंग पण लागतं औषध पेण्यासाठी. हे पाहू शकता. आणि नंतर याला टायमिंग घेतलं 15 ते 20 मिनिट झालं. ह्या बाजूला पाहू शकता कसे झाडं अशी टायमिंग घेतल्यानंतर झाडं असे फ्रेश ह्या पद्धतीमध्ये होतात. आता ह्या बाजूला आळ्याचं पण पाहू शकता. अशी खूप आणि सुंदर आणि अशी दर्जेदार अशी उंचांक गाठलेली ही पाहू शकता पेटी. आळं कोण्या पद्धतीमध्ये कशा पद्धतीमध्ये तयार झालं हे पाहू शकता. मध्ये आंब्याला मधल्या बाजूला सपोर्ट आहे जेणेकरून आपलं आंब्याचं बूड कुंकल्या बाजूला न कोडमर जाता सरळ आणि डेरेबाज असं ह्या स्वरूपामध्ये झाड आपल्यापाशी तयार होईल. हे पाहू शकता. या पद्धतीमध्ये खंदी करून काम चालू आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.